मुंबईत रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुतले जाणार आहेत. पावसाळा वगळून इतर दिवसांसाठी रस्ते धुण्याकरता 125 पाण्याचे टँकर भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 निधी वितरित करण्यास मान्यता दिली. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा हप्ता वितरित करण्यात आला. नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोबाईल सेवा उपलब्ध होणार आहे. कंपन्यांना परवानगी देण्याचे आदेश दूरसंचार विभागाने दिलेत. विमानतळावर मोबाईल सेवा नसल्यानं प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. उल्हासनगरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यापासून उल्हासनगरपर्यंत शिवमशाल दौड काढली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होते. अंबरनाथमधील पंचकोशाधारित गुरुकुल विद्यालयामध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आणि पालखी शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. ढोल पथक, लेझिम पथक आणि झेंडा पथक अशा विविध रचना शोभायात्रेत पाहायला मिळाल्या. मानखुर्दमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. यावेळी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. नवी मुंबईतही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या बेलापूर किल्ल्यावर तरुणांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तर यावेळी अखंड ज्योत पायी चालत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणली. या ठिकाणी शिवभक्तांनी अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील घोरडेश्वर मंदिरातील शिवलिंगाला शिवजयंतीनिमित्त जिरेटोप घालून फुलांची सजावट केली होती. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बहुतांश मावळमधील असल्यानं तालुक्यात शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येते. यावेळी झेंडूची फुलं आणि गुलाबांच्या पाकळ्या यांचा सुंदर मिलाफ करून शिवपिंडाला शिवाजी महाराजांचा साजशृंगार करण्यात आला होता. कल्याणमध्ये शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी कल्याणमधील एका संशोधक कलावंतानं अनोखी कलाकृती साकारली. शिवछत्रपतींचं प्रभावी पोर्ट्रेट उभं करण्यात आलं असून इतिहास, कला आणि संशोधनाचा अद्वितीय संगम घडवण्यात आला. या कलाकृतीची सर्वत्र चर्चा होती आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं. राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे सुद्धा उपस्थित होत्या. पालघरमध्ये मंत्री गणेश नाईकांच्या हस्ते ग्लोबल कोकण महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातल्या व्यावसायिकांना रोजगाराची मोठी संधी मिळेल असा विश्वास गणेश नाईकांनी दिला आहे. आता समृद्धी महामार्गावरून मुंबई गाठण्यासाठी वाहन चालकांना आणखी एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी नव्या साकेत आमणे उन्नत मार्गाला मंजुरी मिळाली आहे. आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईमध्ये येता यावं यासाठी राज्य सरकारनं आणखी एक रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या कामाची महापौर अजीव पाटील यांनी पाहणी केली. उड्डाणपुलाचं बांधकाम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि जलद गतीनं कामाचे निर्देश दिले. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र आगीत कार जळून खाक झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त आरपीएफ पथकानं रेल्वे डब्यामध्ये स्टिकर चिटकवणाऱ्या बंगाली बाबाला अटक केली आहे. मोहम्मद नझीर अंदारी असं या बंगाली बाबाचं नाव आहे. त्याला रे रोड भागातनं अटक केली आहे. त्याच्याकडनं सुमारे 15,000 छापील पोस्टर्स जप्त केले. अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न केल्याबद्दल एका वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात विलंब झाला. त्यामुळे उच्च न्यायालयानं 9 फेब्रुवारीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दीपक शर्मा या शूटरला 15 लाखांची सुपारी देण्यात आली होती. दीपक शर्माला यासाठी 50,000ची रक्कम ॲडव्हान्स म्हणून देण्यात आली होती. गोळीबार केल्यानंतर त्याला उर्वरित रक्कम दिली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पुणे
पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंकच्या बाबत शिवसेना युबीटीचे नेते मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षेबाबत पत्र पाठवलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला सावध केलं. मालाड पश्चिमेतील मालवणीमधील मुक्तेश्वर भागातील 118 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या भूखंडामुळे पुनर्वसनासाठी अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना मालाडमध्ये स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील मद्यविक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जोरदार वाढ झाली. 1 एप्रिल 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यभरात मद्यविक्री 22,492 कोटी रुपये झाली. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 16% जास्त आहे. 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक मालक संघटनेनं 5 मार्चपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला. पुढील 7 दिवसात प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बस सेवा बंद ठेवण्यात येईल असं संघटनेनं प्रसिद्धी पत्रकातनं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांना आम्ही सर्वजण विनंती करणार आहोत अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली. विधिमंडळात येण्यासाठी शिवसेना युबीटीला काँग्रेसचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. शिवसेना युबीटीकडनं काँग्रेसचं लांगुल चालन सुरू आहे असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं आहे. टिपू सुलतानवरून वाद सुरू असतानाच याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं. अरुण जेटलींच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी जेटली म्हणायचे मीडियानं दाखवणं बंद करावं, लोक बोलणं बंद करतील असा दाखला दिला. राज्यसभेच्या एका जागेवरनं महाविकास आघाडीत विसंवाद असल्याची चर्चा सुरू असताना आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुढच्या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत ठरेल असं सुळेंनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. एकत्र येण्याची इच्छा कालही होती आणि आजही आहे, मात्र सध्या या विषयाला पूर्णविराम देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुंबईच्या सहलीवर आल्यात. या महिला शेतकऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या महिला शेतकरी 3 दिवस जीवाची मुंबई सहलीवर आहेत. या सहली दरम्यान त्या विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच आपल्या व्यथा देखील त्यांच्यापुढे मांडणार आहेत. कुर्बानी देणार कोण असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला डिवचलं. विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरनं उपाध्यांनी टोला लगावला. त्यांनी गोविंदा आणि चंकी पांडेंच्या गाजलेल्या आखे या सिनेमातल्या संवादाचा दाखला देत खोचक सवाल केला. भिवंडीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढलेली आहे. भिवंडीत भाजपला पाठिंबा देणार नाही आणि पाठिंबा घेणारही नाही असं विधान हर्षवर्धन सपकाळांनी केलं. भिवंडी महापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज केल्याची माहिती सपकाळांनी दिली आहे. भिवंडी महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पडली. महापौर पदावरनं नाराज असलेला भाजप नगरसेवकांचा एक गट भाजप सोडून काँग्रेसच्या सोबत येणार आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व्हाव्यात यासाठी केवळ 35 आमदारांनी सह्या केल्या असा दावा आमदार रोहित पवारांनी केला. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी सह्या का केल्या नाहीत असा सवालही रोहित पवारांनी केलेला आहे. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. ब्लॅक बॉक्समुळे संशय वाढतोय, त्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर अपघाताची पारदर्शकपणे चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी देखील केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्त कलाकार शंतनू देशमुख या कलाकारानं शिवरायांची आकर्षक अशी प्रतिमा तयार केलेली आहे. त्यांच्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. कोल्हापुरातही शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे. छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस आमदार सतेज पाटील, महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.
शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्साह साजरा होतोय. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर शिवाई देवी मंदिरापासून जन्मस्थळापर्यंत पालखी काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंच्या हस्ते गडावर जन्मोत्सवाचा हा सोहळा संपन्न झालेला आहे. लातूर शहरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुताऱ्यांचा निनाद, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण लातूर शहर दुमदुमून गेले. कोल्हापुरातही छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत छत्रपती घराण्याच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. कोल्हापुरातील नर्सरी बाग इथं असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शाही लवाजम्यासह शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला. देशभरात शिवजयंतीचा उत्साह असताना यवतमाळमध्येही विद्यार्थ्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. यवतमाळच्या शिवतीर्थवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवगर्जना सादर केली.